नमस्कार. आज आपण स्वामी लीला पाहणार आहोत. एक व्यक्ती होता. स्वामींच्या मंदिरात रोज जायचा. स्वामींच्या मंदिरात गेल्यावर स्वामींसमोर उभं राहायचा आणि थोडंसं पुटपुटत स्वामींना तक्रार करायचा, रागवायचा त्यांच्यावर. एकटा होता. आई बाप कुणीही नव्हतं त्यांना. खूप दुःख भोगलेलं म्हणून हा रोजचा दिनक्रम होता त्याचा. हे पुटपुटणं कुणास ऐकू जाऊ नये म्हणून तो गर्दी नसताना भर दुपारचा जायचा. कुणीही नसायचं त्यावेळी. त्या दिवशी त्याला गावाला जावं लागलं. परतताना संध्याकाळ झाली. त्याच्या लक्षात आलं, आता गर्दी, त्यात गुरुवार, पण दिनक्रम तो दिनक्रम. तो गेला. मंदिरात खूपच गर्दी. लांबूनच दर्शन घ्यावे लागले. मन जास्त उद्वेगी झाले. गर्दी पाहून जास्तच. मनातल्या मनात पुटपुटत तो बाहेर पडला. चप्पल ठेवली होती तिथं गेला. तिथे एक अतिशय म्हातारा गृहस्थ उठू लागला, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. यानं पटकन आधार दिला. आजोबा सांभाळून, तो म्हणाला. त्या म्हाताऱ्यानं पाहिलं इकडं तिकडं, हसला व तो म्हणाला, हेच माझं काम आहे रे. याचा अर्थ त्याला कळला नाही. म्हणजे? त्यानं विचारलं. तो म्हातारा म्हणाला, कुणाचा तोल जाऊ नये म्हणून सावरायचं, तरीही पेलायचं सारं काही. तू आज रागवला नाहीस, भरभरून बोलला नाहीस मंदिरात, तो म्हातारा म्हणाला. आणि हा आश्चर्यचकित झाला. असा पाहतोस काय? तुझं ऐकल्याशिवाय माझं पोटच भरत नाही, म्हणूनच तुझी वाट पाहत बाहेर थांबले. अरे असा पाहतोस काय, मी तुझा स्वामी. हे ऐकताच तो स्वामी पायी कोसळला. त्यानं चरणास घट्ट मिठी मारली. अश्रूंचा अभिषेक आरंभिला. लोक येता जाता आश्चर्यानं पाहतच राहिली. वटवृक्षाला घट्ट मिठी मारलेल्या त्याच्याकडं. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरणी अर्पण.